नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे. वटपौर्णिमेच्या पूजेचा संपूर्ण विधी आणि शुभ मुहूर्त देखील सांगणार आहे. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यावर्षी शुक्रवार दिनांक 21 जूनला वटपौर्णिमा आलेली आहे. या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वट सावित्रीचे व्रत करतात. वडाची पूजा करतात. तर वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची 2 पाने, कापसाची वस्त्रे, पंचामृत, खोबर, खारीक, बदाम, सुपारी, नाणे, हळकुंड, सुताची गुंडी, पाणी, सौभाग्य अलंकार, ब्लाऊज पीस, फणी, गरसोळ, हळदी-कुंकू, बांगड्या, आरसा, सावित्रीची ओटीचं साहित्य, गहू, आंबे, खोबरे, सुपारी, दक्षिणा, हळकुंड एवढं साहित्य लागणार आहे. साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर आपण बघूया वडाच्या झाडाची पूजा कशी करायची. तर या दिवशी सर्व स्त्रियांनी छान असं नटून-थटून साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. ही पूजा आपण आपल्या सौभाग्यासाठी करत असतो, तर आपण सौभाग्य अलंकार परिधान करून पूजा केली पाहिजे. सर्वात आधी वडाची पूजा करण्यापूर्वी आपल्याला निरांजन लावून घ्यायचं आहे. अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे. आपण कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करत असतो. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. बरेच जण मातीची पणती सुद्धा तिथे लावतात आणि ती तिथेच ठेवून येतात. असे सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण गणपतीची पूजा करायची आहे. तर त्यासाठी वडाच्या झाडाजवळ थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी-कुंकू वाहून एक सुपारी मांडायची आहे गणपतीचं प्रतीक म्हणून. मग गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून नमस्कार करायचा आहे. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. यावेळी तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. गणपतीची पूजा झाल्यानंतर निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे. गणपतीची पूजा झाल्यानंतर वडाची पूजा करायची आहे. त्यापूर्वी वडाला आपण जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे. आणि पुन्हा एकदा वडाला जल अर्पण करायचं आहे. वटपौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळ्या भागानुसार थोडीफार वेगवेगळी असू शकते. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता. आमच्या इकडे कशी केली जाते ते मी तुम्हाला सांगते. वडाला जल अर्पण केल्यानंतर वडाची पूजा करायची आहे. सर्वात आधी वडाच्या झाडाला हळदी-कुंकू लावायचं आहे. स्वतःला देखील हळदी-कुंकू लावून घ्यायचं आहे. अक्षता वाहायच्या आहे. कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया उपवास ठेवतात. काही स्त्रिया निर्जला उपवास करतात, तर काही जण फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवतात. एकदा का वडाची पूजा झाली की मग हा उपवास सोडला जातो. वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर वडाच्या झाडाला फुले वाहायची आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर झाडाजवळ विडा ठेवायचा आहे. त्यासाठी 2 विड्याची पाने एकावरती एक ठेवायची आहेत. त्यावरती खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी आणि नाणं असं साहित्य ठेवायचं आहे आणि त्यानंतर सावित्रीची ओटी भरायची आहे. कारण पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे तिला पण वाण देऊन तिची सुद्धा ओटी भरायची आहे. तर ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि सावित्रीची ओटी ही गहू आणि आंब्याने भरली जाते. तर त्या पिसावरती गहू आणि आंब्याने ओटी भरायची आहे आणि त्यानंतर सौभाग्याचं लेणं सावित्रीला अर्पण करायचं आहे. सौभाग्याचं लेणं म्हणजे गरसोळ, टिकली, बांगड्या, आरसा, फणी, हळदी-कुंकू त्याचबरोबर ओटीचं सर्व साहित्य ओटीमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर ओटीवरती हळदी-कुंकू वाहायचं आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर सर्वात शेवटी नैवेद्य दाखवायचा आहे. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. पण या दिवशी आपण पुरणपोळी, आमरस असं काही पुरणपोळीचा किंवा गोड-धोडाचा नैवेद्य केला तर तो नैवेद्य दाखवायचा आहे. बरेच जण ही पूजा करताना शिदा पण ठेवतात. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता. मग सर्वात शेवटी निरंजनाने अगरबत्तीने झाडाला ओवाळायचं आहे. त्यानंतर वडाला फेऱ्या घालायच्या आहेत. सूतगुंडी वडाला बांधायची आहे. झाडाभोवती 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बरेच जण 21 सुद्धा प्रदक्षिणा करतात. पण तुम्ही तुमच्या इच्छा आणि श्रद्धेनुसार वडाला फेरे मारू शकता. यावर्षी वड सावित्री पौर्णिमा 21 जून 2024 ला आलेली आहे. पूजेची वेळ या दिवशी सकाळी पहाटे 5:24 ते 10:38 असणार आहे. म्हणजे पहाटे 5:30 ते पावणे 11 वाजेपर्यंत पूजेची शुभ वेळ आहे. वडाची पूजा झाल्यानंतर आंबा आणि गव्हाने 5 किंवा 7 सवाष्णीची ओटी भरायची आहे. कोकणात किंवा कोकणी स्त्रिया वडाच्या पानामध्ये 5, 7 किंवा 9 प्रकारची फळं घालून ती 5, 7 किंवा 9 सवाष्णींना देतात. त्यामध्ये करवंद, आंब्याच्या फोडी, फणसाचे गरे असं काही असतं किंवा काही जण खण त्यावरती आंबा गहू अशा पद्धतीने पण ओटी भरतात. जसं तुमच्याकडे केलं जातं त्या प्रकारे तुम्ही करू शकता. वडाला फेरे घालून झाल्यानंतर जी सुतगुंडी उरलेली असते तर ती तोडायची नाही, तिथेच ठेवायची. त्यासाठी जाताना छोटी सुतगुंडी घेऊन जायची. त्यानंतर हात जोडून वटवृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची की मला व माझ्या पतीला तुझ्या इतकंच आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे. धनधान्य व मुले यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे. मलाही अखंड सौभाग्य लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची व नमस्कार करायचा. त्यानंतर 5 किंवा 7 सवाष्णींची ओटी भरायची आहे. तर सर्वात आधी सवाष्णींना हळदी कुंकू लावायचं आणि मग आंबा आणि गहू त्यांच्या ओटीमध्ये घालायचं. काही ठिकाणी वाण दिले जातात.
किंवा फक्त आंबा गव्हाने ओटी भरली तरीही चालते. ओटी भरल्यावर नमस्कार करायचा आणि काही ठिकाणी उखाणे पण घेतले जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते साथ. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते साथ. सुनील रावांची लाभो मला जन्मोजन्मीची साथ. सुनील रावांची लाभो मला जन्मोजन्मीची साथ. अशा प्रकारचा उखाणा तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी सांगितलेलं आहे. धन्यवाद.